गेल्या वर्ष 2 वर्षांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसला गळती लागली आहे. ही गळती रोखण्यासाठी आता काँग्रेसचे पदाधिकारी देखील सध्या कल्याण डोंबिवलीत त्यांचं येणं-जाणं सुरू झालं आहे. आज काँग्रेसचे प्रभारी, जिल्ह्याचे प्रभारी राजन भोसले हे देखील कल्याण डोंबिवलीतच आले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत नवीन सिंग, राजाभाऊ पावतकर यांची एक बैठक संपन्न झाली आहे. याच कार्यालयात काँग्रेस पक्ष डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुन्हा एकदा पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देखील आज या पक्षामध्ये प्रवेश केला. मात्र याच दरम्यान गेल्या वर्षभरात काही नेत्यांनी, काही नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडली. अगदीच काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिलेले सचिन पोटे यांनी देखील काल शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर नेमकं या सगळ्या घटनाक्रमाचा आढावा आता आपण काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडूनच घेणार आहोत. एकंदरीतच भोसले साहेब काय सांगाल, गेल्या वर्षभरापासून जर आपण पाहिलं तर काँग्रेसला एक गळती लागली होती त्यावर? गेल्या वर्षभर जे आपण बोलतात ते कोण गेले, जे काँग्रेसच्या जीवावर निवडून आले होते, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. त्यांना आज असं वाटायला लागलं की आपण 5 वर्ष काम नाही केलं, आपण निवडून येऊ शकत नाही, म्हणून त्यांची पळापळ चालू झाली आहे. आणि सत्तेसाठी आपापले लोक आहेत, त्यांना कोण समजू शकतं. पण काँग्रेसची एवढी वाईट परिस्थिती. याच दरम्यान काँग्रेसकडून वर्षभरामध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नसल्याचं देखील एकंदरीत दिसून येतं. तसा आरोप देखील नुकतेच जे आता म्हणजे शिवसेनेत प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले. आता काय आरोप करणाऱ्याचं तोंड धरू शकत, बोलणाऱ्याचे, मारणाऱ्याचे हात पकडू शकतो आपण. परंतु एक सांगायचं आहे आपल्याला की सचिन पोटेंच्याच बाबतीत सांगायचं आहे, सचिन पोटेंना स्वतः राजीनामा त्यांनी दिला. त्याच्यानंतर सुद्धा आम्ही त्याला समजवलं. त्यांचा स्पष्ट आरोप होता की त्यांच्यावर दबाव होता राजीनामा देण्यासाठी. बिलकुल हे सगळं धातांत खोटं आहे की प्रदेशाध्यक्षांनी असं सांगितलं होतं की जे 5 वर्षानंतर जास्त आहेत त्यांना बदललं जाणार देशभर, परंतु महाराष्ट्रात निवडणूक असल्यामुळे तो नियम महाराष्ट्राला लागणार नव्हता. आणि तसं सचिन पोटेंशी मी स्वतः वैयक्तिक बोललो होतो अध्यक्षांच्या वतीनं, आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. ही गोष्ट दातांत खोटी आहे. त्यांना वाटत असावं की आपण निवडून नाही येऊ शकणार, म्हणून त्यांनी पक्ष सोडला असावा. एकंदरीतच पोटे यांनी काल एक आरोप केला होता की मी गेल्या 11 वर्ष झिम्बाब्वेमधून खेळत होतो आणि झिम्बाब्वेसारख्या संघासोबत खेळून वर्ल्ड कप जिंकणं शक्य नाही. म्हणजे एकंदरीतच त्यांनी काँग्रेसचा झिम्बाब्वेशी तुलना केली होती, संघाशी. आता बोलणाऱ्याचे आपण तोंड पकडू शकत नाही ना. आज ते बोलले खरी गोष्ट आहे, मग 11 वर्ष त्यांना का समजलं, त्याच्यापूर्वी का नाही जाणवलं? 11 वर्षापर्यंत कधी तेव्हाच द्यायला पाहिजे होतं ना. एवढे अजान आणि अज्ञानी आहेत का ते? हे सरळ बोलाची बात बोलाच्या कडे आहेत. हे काही खरं नाही यांचं. तर काँग्रेसची पुढची वाटचाल कशी असणार आहे? म्हणजे एकंदरीत महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. मुंबईत काँग्रेसने जवळपास स्वबळाचा नारा दिला, त्या दिशेने तयारी देखील सुरू केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये काय परिस्थिती असणार? कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही असा कुठच्या स्वबळाचा दिलेला नाही. कारण आमचे मित्रपक्ष काही आहेत, तर वंचित आहेत, राष्ट्रवादी आहेत, यांच्याशी बोलणी चालू आहेत. आणि जर कोण आमचे येत असतील तर त्यांचं असं स्वागत आहे. सन्मानाने जर कोण आमची युती करत असेल तर आम्ही सन्मानाने युती करायला तयार आहोत. ठाकरे गट आणि मनसेची सध्या युतीची चर्चा सुरू आहे. ठाकरे गट हा महाविकास आघाडीसोबत सध्या आहे. तर एकंदरीत काय वाटतं तुम्हाला, कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे, काँग्रेस, ठाकरे गट अशी युती होऊ शकते किंवा तुम्ही मनसेबरोबर सोबत युतीमध्ये जाणार का? नाही, अजूनपर्यंत ह्या बाबतीत निर्णय काही झालेला नाही. ह्या बाबतीत आमचे प्रांताध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर ह्या बाबतीत निर्णय घेतला जाईल. परंतु आमच्यासाठी कोण अस्पृश्य नाही. कारण मनसे म्हणा, शिवसेना म्हणा, आम्ही यांच्यावर राहिलेलो काम केलं आहे ना. एक जमान्यात मनसेने गेल्या लोकसभेला आम्हाला समर्थन दिलंच होतं, आपल्या लक्षात असेल. आणि शिवसेनेबरोबर आम्ही गेल्या वेळेस इलेक्शन लढलो, विधानसभा, लोकसभा. तेव्हा आम्हाला कोण असतो? मनसे युतीत येऊ आघाडीमध्ये येऊ शकते तुमच्यासोबत? नाही, येऊ शकते हे माहिती नाही, पण आमच्यासाठी अस्पृश्य नाही असं सांगायचं आहे. भविष्यात प्रस्ताव आल्यास युतीचे संकेत आहेत? आमच्या हायकमांडकडे आम्ही बाजू मांडू आणि मग त्याच्यातून निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्राचे अध्यक्ष तिकडे आम्ही बाजूही मांडू. स्वबळाच्या दिशेने देखील तयारी सुरू असल्याचं मगाशी तुमच्या जिल्हाध्यक्षाने सांगितलं की प्रत्येक प्रभागांनी या बैठका सुरू आहेत. अनेक उमेदवार देखील तुमचे सध्या तयार आहेत. एकंदरीत काय परिस्थिती आहे? किती प्रभागांमधून काँग्रेसची तयारी सध्या सुरू आहे? बघा, तुम्हाला सांगतो, अजूनपर्यंत कल्याणमध्ये यांनी सांगितलं की 76 लोकांनी कल्याण विधानसभेतून केलं आहे. डोंबिवलीचा 52-53 हे आहेत आणि अजून 2 दिवस आहेत. शेवटच्या ह्या 2 दिवसात मला वाटतं की अजून 50-60
लोकांचे अर्ज येतील. आम्ही आमची ताकद वाढवण्याचा पहिला प्रयत्न करू, आमच्या लोकांना कसं अकोमोडेट करू आणि त्याच्यातून हा स्वबळाचा नारा नाही, आम्हाला आमची ताकद वाढवायची आहे, आमचे निशाणे प्रत्येक घरोघर पोचवायची आहे.